शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आंबेडकर चौक पाईपलाईन हाडको येथील गायत्री बालाजी कोंडा यांची जॉगिंग ट्रॅक समोरील एका दुकानाच्या पुढे लावलेली 15,000 किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी रविवारी दुपारी चोरून नेली। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेत डॉक्टर पंकज जावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पारित केलेले महासभा व स्थायी समितीचे सर्व ठराव नियमांचे उल्लंघन करणारे असल्याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत नगर विकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत अभिप्रायासह अहवाल मागितला आहे। स्वीय सहाय्यक लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे फरार झालेत। या काळात महापालिकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आलाय। नगर शहरातील मोकाट श्वानांचे निर्विजीकरण, लसीकरण व पालनपोषण कामासाठी दाखल केलेल्या निविदेत आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली असतानाही महापालिकेच्या छाननी समितीने पक्षपात करत आमची निविदा नाकारल्याचा आरोप युनिव्हर्सल ॲनिमेशन वेलफेअर सोसायटीने केला आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनपा रचनाकार विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला। या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला। नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानगीसाठी मोठमोठ्या रकमा घेतल्या जातात। बांधकामासाठी किती कोणती रक्कम आकारली जाते याच्या सूरच काही बांधकाम व्यवसायांकडून सांगितली जात आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।